हे आहे सिंगल ब्लू अपराजिता. सिंगल आहे. याला असं गोल फिरवून झाडामध्ये अडकवलंय. झाडामध्ये नाही, बांबूची छपाटी त्याच्यात अडकवलंय. एकदम सुंदर गोल दिसते. फुलं पण यायला लागली त्याला. येऊन गेलीत बी खूप सारी. आता ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये भरून जाईल हे फुलाने. आता इथं खूप हे भरलंय, सुकलंय. वर पाणी येऊ लागले आणि खाली सगळं सुकलंय. आणि ह्याला असं कट करायला हवं. घाण दिसते ना. सुकलेलं आहे पण तरी सुद्धा कापत नाही लवकर. हे कापून घेते सर्व, मग बघूया कसं दिसतंय ते. एवढं झालं कापून. इथे खूप आहे कापायला, पण तिथपर्यंत हात नाही जाते. हे एवढं इतकी पानं कापून झालीत. 3 दिवसातनं पाऊस खूप संध्याकाळचा पडला आणि काल पूर्ण भरलेलं आभाळ पुन्हा मोकळं झालं. आणि मग आता पण मोकळंच आहे आभाळ, आकाश. आता आलंय थोडंसं तिकडच्या साईडला काळं दिसते. खूप उकाडा वाढलाय. इतका उकाडा वाढलाय. काल पाऊस नाही पडला आणि आज. आणि जेव्हा पाऊस पडतो त्यावाच वेळी फक्त गारवा जरा जाणवतो, त्याच्यानंतर जाणवतच नाही. खूप गरम होतं. सुंदर दिसतंय ना आकाश. याला उन्हात तर ठेवणं गरजेचं आहे. हे जरा उन्हात राहिलं ना छान. हे कारलं कसं आलंय. कारलं एक नंबर. रताळ्याचा वेल सवर ठेवला याला. थोडंसं ऊन लागायला. याची पण भाजी करतात म्हणे, रताळ्याच्या पानांची. केली नाही, करून बघावं म्हणतो. तुळस पण छान उगवली. झालं त्याला पण 15 दिवस तुळशीला लावून. मिनिटापूर्वीच बोलले होते की आभाळ एकदम स्वच्छ आहे, काही नाही आहे, आभाळ भरलेलं नाही आहे. आणि आभाळ भरलं, लगेच काळं काळं व्हावं लागलं. परत जोरदार पाऊस सुरू झाला. वारं सुटले. कुंडी खाली पडायची नाही तर. खूप वारं सुटले. मग अशी आभाळ भरलेलं होतं. पहिलं मोकळं होतं, नंतर पुन्हा भरलं आणि परत मोकळं झालं आणि पुन्हा आता भरलं.
आणि सुरू झाला आहे पाऊस. जवळजवळ 15 मिनटं झालं कोसळतोय. हवेत गारवा आहे. जवसाची फुलं, अजून वाढला पाऊस. अरे बापरे, किती पडणार आहे हा इतक्या मिनिटामध्ये? इतका कमाल आहे. कमाल कमाल कमाल. इतकं धुकं पडल्यासारखं झालं, अंदूक अंदूक. चांगलं आहे बाबा. इथे किती पडलाय पाऊस, सगळा चिखल चिखल झाला.